अनोख्या व अज्ञात पण विलक्षण अशा पर्यटन स्थळदर्शनाच्या दुसऱ्या भागामध्ये रसिकांचे पुनश्च स्वागत. सिद्धटेक गणपतीच्या उत्तरेला यवतेश्वरचे मोठे पठार आहे. या पठाराच्या पूर्व टोकाला खालच्या बाजूला पेड्याचा भैरोबा आहे आणि तिथून साताराही आपल्याला चांगला दिसतो. पठाराच्या उत्तर भागाच्या कड्यामध्ये कड्यातला गणपती आहे, मात्र हा वरून दिसत नाही. त्या उत्तरेकडील घळीतून उतरून गेल्यानंतर आपल्याला हा गणपती दिसतो. येथे नामफलकही नाहीत आणि पाऊलवाट सुद्धा नाही. या देवळाकडे जाताना उताराकडे जाऊन आपल्याला शोधावे लागते. या गणपतीच्या खाली आंबेदरे गाव आहे, तेथूनही आपल्याला वरती या देवळाकडे येता येते, मात्र तेथून सुद्धा वाट नाही आणि झाडीमुळे ते दिसून येत नाही. अर्थात चढण्यापेक्षा येथे उतरणे अवघड आहे आणि हे एक दुर्लक्षित स्थान आहे. मात्र याचा आजूबाजूचा निसर्ग हा अतिशय सुंदर आणि बघण्यासारखा आहे. सह्याद्रीच्या डोंगरांना आणि त्यातील हे कडे यवतेश्वरचा परिसर. यवतेश्वरच्या पूर्वेचं पठार बंडा पर्वत मृत ज्वालामुखी धुक्याच्या आड लपलेलं आहे आणि हे अतिशय सुंदर हिरवगार पठार. वरती आभाळ, सुटलेला वारा, पावसाच्या अधूनमधून येणारी झड, अजिंक्य तारा, ही ढगांची पलटण. आणि या ठिकाणी आता मशरूम खूप उगवलेले आहेत. आपण ज्याला कुत्र्याच्या छत्र्या म्हणतो, या ठिकाणी आलेले आहेत आणि पावसाची झड चालूच आहे. आणि यामध्येच आपुलाची वादं आपणासी आपण स्वतः केव्हा तरी आपल्याला बघायला शिकलं पाहिजे आणि यासाठी या पंचमहाभूतांच्या सहवासात यावं आणि त्याचा आनंद घ्यावा. सातारा शहराच्या पश्चिमेकडील यवतेश्वरच्या डोंगरामध्ये 2 शिखरे किंवा टेकड्या आहेत आणि त्यावरती पठार आहे. यातील दक्षिणेकडच्या शिखराला गुत्ता असे म्हणतात, तर उत्तरेकडील शिखराला बंडा असे म्हणतात. सातारहून कासकडे जाताना घाटामध्ये पहिला डावीकडला रस्ता हा सांबरवाडी येथे जातो. सांबरवाडीच्या रस्त्याने आत गेल्यानंतर डावीकडे जाणारा रस्ता सांबरवाडीच्या पठारावर जातो. तेथे जलकेंद्र आहे आणि कासवरून आलेले पाणी सातारला नळाने या ठिकाणी पुरवले जाते. उजव्या बाजूने वर जाणारा रस्ता सांबरवाडी येथे जातो. सांबरवाडी येथे जानाई देवीचे मंदिर आणि शाळा आहे. त्या ठिकाणी आपल्याला वाहन लावता येते आणि ग्रामस्थांना विचारून गुत्ता या शिखराकडील रस्त्याने आपण आपला प्रवास पुढे चालू ठेवतो. गुत्ता आणि बंडा या दोन्ही शिखरांकडे जून ते सप्टेंबर या काळात म्हणजे पावसाळ्यामध्ये जाणे चांगले. या दोन्ही शिखरांवरती ढग, धुके, पाऊस आणि वारा याचा आपल्याला आनंद घेता येतो. सांबरवाडीतून गुत्त्याकडे जाताना ग्रामस्थांना मार्ग विचारून घ्यावा. या ठिकाणी जाण्यासाठी प्रत्यक्ष वाट अशी नाही, परंतु ढोरवाट म्हणजे ज्या ठिकाणाहून जनावरे जातात त्या ठिकाणाहून आपल्याला पुढे जावे लागते. गावातला मार्ग आणि हा गावातून थोडा पुढे जाणारा मार्ग यामध्ये चिखल आहे आणि
सतत पाऊस असल्यामुळे अनेक ठिकाणी घसरडा भागही असतो. मात्र ही वाट सुमारे 1,500 फूट एवढीच आहे. त्यानंतर पुढे गेल्यावर आपल्याला वर एक पाण्याची टाकी लागते आणि तिथून वरती गुत्ता हे शिखर दिसते. येथे जाण्यासाठी सुद्धा पाऊलवाट किंवा अन्य नामफलक नाहीत. हळूहळू आपल्याला वर जावे लागते आणि या ठिकाणी गवत बरेच आहे. शिखराच्या इथे पोचल्यानंतर आपल्याला त्याचे कडे दिसतात आणि कड्याच्या भोवतीने फिरून म्हणजे त्याला प्रदक्षिणा घालणे ही सुद्धा एक अतिशय चांगली आणि आनंददायी गोष्ट आहे, कारण त्यामुळे आपल्याला आजूबाजूचा परिसर दिसतो. या ठिकाणी उभे राहिल्यानंतर आग्नेयेला अजिंक्यतारा आहे, दक्षिणेला कोल्हापूरकडे जाणारा महामार्ग दिसतो, पश्चिम बाजूला सज्जनगड आणि उरमोडी धरण आहे आणि उत्तर बाजूला वळल्यानंतर कासकडे जाणारा रस्ता पेटरीचा डोंगर आपल्याला दिसतो. पूर्व बाजूला आपल्याला सातारा शहर, जरंडा आणि आजूबाजूचा परिसर दिसतो. या ठिकाणी थोड्या घळी झालेल्या आहेत आणि काही ठिकाणी गुहेसारखे सुद्धा ठिकाण आपल्याला दिसून येते. याला वर चढण्यासाठी प्रत्यक्ष असा वेगळा मार्ग नाही, परंतु ईशान्य कोपऱ्यातून आपल्याला वर चढता येते. वर गेल्यानंतर सुद्धा आत्ता सांगितल्याप्रमाणे आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. यावेळी भुरभुरणारा पाऊस, दाट धुके किंवा ढगच आलेले आहेत असं म्हटलं तरी सुद्धा चालेल, हे आपल्याला बघता येतं. ज्या वेळेला ढग बाजूला होतात तेव्हा आजूबाजूचा नयनरम्य आणि विलोभनीय परिसर आपले मन मोहून घेतो. हे पठार बंडा याच्या मानाने फारच लहान आहे. या ठिकाणी सुद्धा भेगा पडलेल्या दिसतात आणि या शिखराच्या आजूबाजूला आपण वर चढतानाही आपल्याला दिसतं की मोठमोठे दगड आहेत. अर्थात ही दोन्ही शिखरे मृत ज्वालामुखी किंवा लावारसातून बनलेली आहेत आणि या ठिकाणी एक ध्वज आम्ही उभा केला. या ठिकाणाचे दर्शन घेऊन आपण खाली उतरायला सुरुवात करतो. पुन्हा आपण एक लक्षात घेऊ की या ठिकाणी चढणे सोपे आहे, परंतु पावसाळ्यामध्ये खाली उतरणे अवघड जाते. या ठिकाणी वस्तुतः छत्री न्यायला हवे, परंतु छत्रीचा काही उपयोग होत नाही, कारण वारा जोरात असतो आणि छत्री उलटण्याचाच धोका असतो. त्यामुळे जरूर तर रेनकोट वापरावा. या ठिकाणी बंड्याच्या मानाने फारसे कोणी येतच नाही असे म्हणले तरी चालेल. त्यामुळे दुर्लक्षित अशा या ठिकाणी येऊन आपण निसर्गाचा आनंद घेऊया. आता आपण येथून खाली जाऊया आणि बंडा या ठिकाणी जाऊया. बंडा ते गुत्ता असे सुद्धा आपल्याला वरच्यावर जाता येते, परंतु तो रस्ता सुद्धा जवळ दिसत असला तरी तो लांबचा आहे. असो, आपण गुत्त्याकडे चाललेलो आहे. सांबरवाडी, त्याच्या समोरचं पठार, दूरवर अजिंक्यतारा दिसतो. इथं धुकं पसरलेलं आहे आणि या ठिकाणी सांबरवाडीमधून आपण आलेलो आहे. इथं पाईपलाईनचं काम चालू आहे. हा कोल्हापूरकडे जाणारा रस्ता आणि या ठिकाणाहून आपली चढण सुरू होते. या ठिकाणी उंचावर आपल्याला दिसतो तो गुत्ता आणि या ठिकाणी मोठे दगड आहेत. श्रावण महिना आणि त्याची ही हिरवळ आणि ज्वालामुखीतून उत्पन्न झालेला गुत्ता. सातारा शहर, सांबरवाडीचे पठार आणि या ठिकाणी आपल्याला सांबरवाडीची घरं दिसतात. इथून आपण वर चालायला सुरुवात करतो. हा बाजूचा निसर्ग आणि ही आपली वाट. वाट म्हणणंही चुकीचं आहे. आपण या ठिकाणी वर गुत्ता बघतोय आणि याच्या पलीकडे येवतेश्वर वरचा बंडा दिसतो.
यवतेश्वरवर आलेलं धुकं दूरवर दिसतो तो बंडा. या ठिकाणी बाजूचा निसर्ग दिसतो आपल्याला आणि आपण पश्चिम बाजूला आलेलो आहे. उरमोडीचा जलाशय आणि सज्जनगड या ठिकाणी आपल्याला दिसतो. ही अतिशय सुंदर असलेली हिरवळ आणि इथं आपल्याला मोठे दगडही दिसतात. या ठिकाणी आपण वर पोचलेलो आहे. ही खालची वस्ती आपल्याला दिसते आणि या ठिकाणी गुत्त्याचा कडा आपल्याला दिसतो, त्याच्या खाली आपण आहे. गुत्त्याच्या वायव्येने दिसणारा हा निसर्ग, बंडा, ही दरी दिसते आपल्याला आणि या ठिकाणी पुन्हा एकदा उरमोडी आणि सज्जनगड आणि पुन्हा आपण पश्चिम बाजूला ज्या वेळेला गुत्त्याच्या ठिकाणी येतो तेव्हा काही गुहा दिसतात आणि या ठिकाणी हे मोठे दगड, त्यातील घळ आणि इथून आपण वर जाणार आहे. ज्वालामुखीतून निर्माण झालेले हे गुत्त्यावरचे पठार. या ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि हिरवळ आहे. काही भेगा किंवा दगड बाजूला गेलेले आहेत. हा बाजूचा निसर्ग आपण उंचावरून बघतोय. सर्वात टोकाला आपण आलेलो आहे. इथं ध्वज उभारलेला आहे आणि पलीकडं आपल्याला बंडा दिसतो यवतेश्वरच्या वरचा. आणि या गुत्त्यावरती फार लोक येत नाहीत, त्यामुळं आपण येथे येऊन निसर्गाचा आनंद घ्यावा. साताऱ्यातून कासकडे जाताना यवतेश्वर गावाकडे जाणारा रस्ता असा नामफलक आपल्याला दिसतो. येथून आपण गावात गेल्यानंतर आत एक मारुती मंदिर आहे, तेथे वाहन ठेवता येते. या मंदिरापासून आपल्याला बंडा पर्वताकडे जाता येते. मात्र येथे रस्ता नाही आणि ग्रामस्थांना विचारल्यानंतर तेथील घरांच्या मागच्या बाजूने जंगलातून किंवा बऱ्याच झाडीतून आपल्याला वर चढायचे आहे आणि या ठिकाणी बंडा लागतो. बंडा हा बालेकिल्ल्यासारखा आहे, परंतु पूर्वीपासून याला बंडा पर्वत असे म्हणले जाते. या ठिकाणी मृत ज्वालामुखी आहे अशी परंपरागत लोकांची श्रद्धा आहे. या ठिकाणी वर जाण्यापूर्वी यवतेश्वरच्या पश्चिम कड्यावरती काळेश्वरी देवस्थान आहे. या ठिकाणी सुद्धा नामफलक नाही आणि रस्ता सुद्धा नाही. याची माहिती ग्रामस्थांना विचारून घ्यावी. बंड्याची प्रदक्षिणा करताना आग्नेय बाजूला कड्यामध्ये आपल्याला एक फट दिसते, त्या ठिकाणून आपल्याला वर जाता येते. उंचावर गेल्याने आपल्याला सभोवतालचे डोंगर, नद्या, धरणे आणि सातारा शहर तसेच अजिंक्यतारा सुद्धा दिसतो. उत्तर बाजूला झेंडा आणि खोदलेले एक पाण्याचे टाके आहे. बंड्याच्या कड्यामध्ये अनेक घळी आहेत. त्या ठिकाणी जोरदार वारा वाहत असतो आणि पावसाळ्यामध्ये धुके असते. हे दृश्य अतिशय नयनरम्य असे आहे. या ठिकाणी पाऊस सुद्धा खूप पडतो. या बंड्याच्या उत्तर बाजूने खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत व पायऱ्या गेल्यानंतर बरीच झाडे आहेत, त्यामुळे खालून वर येताना पायऱ्या दिसत नाही. या ठिकाणी जाणारी पायवाट ही उभी आहे, त्यामुळे उतरताना एक प्रकारे घसरगुंडी करून उतरलेले बरे पडते. उरमोडी धरण, सज्जनगड कड्यावरून आपण बघतोय. या बाजूचं हे जंगल, या ठिकाणी एक पठार आहे आणि इथून बंडा पर्वताच्या पश्चिम बाजूला आहे. आपण हा वर दिसतो तो बंडा पर्वत, याला वाट अशी काही नाही आहे. आणि या पर्वताच्या पश्चिम बाजूला इथे एक काळेश्वरीचं मंदिर आहे. हा झेंडा दिसतोय,
इथंही फार कोणी येत नसावं. मागं एक हा झेंडा आणि दूरवर कास बामणोली आणि पुन्हा आपण उरमोडीच्या जलाशयाकडे आलेलो आहे. आई काळेश्वरी. सज्जनगड, जनावरांचा सांबरवाडीची काही घरं दिसतात, सातारा, अजिंक्यतारा. आणि या ठिकाणी आपण आलेलो आहे. आता हा बंडा पर्वताच्या पश्चिमेला यवतेश्वरकडून आपण आलेलो आहे. हे जंगल, पलीकडं उरमोडीचं धरण आणि शेजारी सज्जनगड दिसतो. हे जंगल आहे, पायवाट मुख्य असा याच्यातून रस्ता नाही. अजून इकडे एक पठार आहे, ते दूरवर आहे. हा बंडा, याच्या पश्चिमेला आलो आहे. अजून वर आपल्याला जायचं आहे. बंडा पर्वताचा कडा पायथ्याला आलो आहे आपण. पश्चिम बाजू आणि या इथून आपण चढून आलो. बंडा वर जाण्याचा कड्यातला रस्ता असा हा नाहीच आहे, परंतु आपण आता वर आलेलो आहे. यवतेश्वरचा पठार आणि सिद्धटेक गणपती, त्याच्या खाली मारदरे तलाव, हत्ती तलाव, सातारा आणि अजिंक्य तारा दिसतो. हा घाट आहे. थोडक्यात अजिंक्य ताऱ्याच्याही वरती आपण आलेलो आहे. आणि हा अजून एक पठार असलेला छोटा बंडा म्हणून आपण. बंडा पर्वताची पूर्व बाजू हे यवतेश्वर गाव, इथून आपण आलेलो आहे. खाली पठार दिसतं, त्याच्यावर काही जनावरं चालतायत. हा सातारा आणि तिथं हा अजिंक्य ताऱ्यापेक्षाही उंच असा आपण आलेलो आहे. पठार अनादिकालापासून इथं धूळ माती उडून आले, गवत आहे, वारा सुटलेला आहे. आणि ह्या गवतावरून चालताना अगदी फुलावरून चाललंय असंच आपल्याला वाटतं. पाणी साठवण्यासाठी कधी कडे केलेलं हे बंडा पर्वताचं पाण्याचं टाकून. पाऊस झाला की आता इथं पाणी साठेल. आणि हे पठार बंडा पर्वतावर आपण पोचलेलो आहे. हे कडेचे काही निसटलेले कडे या ठिकाणी दिसतात. उरमोडी मगाशी आपण गेलो होतो ते देऊळ ह्या टोकाला दिसतं या ठिकाणी. आणि या मोठ्या भेगासुद्धा इथं आहेत दगडात पडलेल्या. हे पठार आणि हा कडा दिसतो आपल्याला. हा बंडा म्हणजे मृत ज्वालामुखी आहे असं म्हणलेलं आहे. आणि इकडं आपण दर्शनाला जाणार आहे. यवतेश्वर गावातून पुढे गेल्यानंतर चाफेश्वर हे शंकराचे मंदिर आहे. अर्थात पुन्हा या ठिकाणी सुद्धा रस्ता आहे, पण रस्त्यातून देवळाकडे कुठे वळावे याचा नामफलक मात्र नाही. पावसाळ्यामध्ये या रस्त्यामध्ये पुढे गेल्यानंतर बराच चिखल होतो, त्यामुळे वाहन जात नाही आणि
वाहन बरेच अलीकडे ठेवून आपल्याला चालत जावे लागते. शक्य असल्यास ग्रामस्थ किंवा वाटाड्याबरोबर घ्यावा. या देवळाच्या पूर्ण बाजूने झाडे आहे. याचा आता जीर्णोद्धार झालेला आहे आणि या देवळाच्या बाजूने बघितल्यावर आपल्याला पलीकडे वेण्णा धरण हे दिसते. येवतेश गवर गावाच्या पुढे आलो आहे आपण. इकडे हे कणेरचं वेण्णा धरण दिसतं, हे जंगल, आणि या ठिकाणी चाफेश्वर मंदिर. आजूबाजूला जंगल आहे. इथं नामफलक नाही आहेत. विशेष लोकही सांगायला नसतात. रस्ता चिखलाचा आहे, एका ठिकाणी ओढाही आहे. इतर दिवसात इथं वाहन येऊ शकेल, परंतु पावसाळ्यात नाही. आम्ही आता इथं चालतच आलेलो आहे, पण अतिशय सुंदर दर्शन झालेलं आहे. सुंदर वारं सुटलेलं आहे आणि हा निसर्गही सुंदर आहे. ओम नमः शिवाय. येवतेश्वर गावातून पुढे गेल्यावर असलेले हे चाफेश्वर मंदिर, गणपती, देवी आणि स्वयंभू चाफेश्वर मंदिर, मागं पार्वती, आता जीर्णोद्धार झालेला आहे. अनोख्या व अज्ञात पण विलक्षण अशा पर्यटन स्थळ दर्शनाच्या दुसऱ्या भागाला येथे आपण स्वल्पविराम देऊन तिसऱ्या भागाकडे वळूया.